कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, सगळं व्यवस्थित झालं हे बरं झालं ना? व्यवस्थित आपण इथे आलो म्हणून सगळं व्यवस्थित झालं। आईचं काय झालं असतं माहित नाही मला विचारच करवत नाहीये। शेवटी शिवा होम स्वीट होम। नाही, आपण फक्त आजीला तिची जमीन मिळाली हेच डोक्यात ठेवूया, बाकी सगळं नको आठवूया, कारण की ते सगळं आठवत बसलो ना की अजून त्रास होईल। तेच आपण डोक्यात ठेवायचंय आणि तेच नॅरेटिव्ह आपण इथे सगळ्यांना सांगायचंय। म्हणजे आपण तिथे गेलो, फार काही ड्रामा नाही झाला, आजीचे पेपर्स मिळाले आणि परत आलो। मी गायब आहे हे ऐकून आईला एवढा त्रास झाला, पुढचा हा सगळा ड्रामा तिला कळला तर तिची काय अवस्था होईल विचार कर जरा। नाही, काळजी नको करू, हे सगळं सीताईला नाही सांगायचंय आपण। बाकी मी काकाला बघून घेईन बरोबर। तुझा काका या पातळीवर उतरेल असं वाटलं नव्हतं मला अगं। नाही, तो पातळी सोडून वागलाय। मग काय तर मी पण नातं बीतं सगळं विसरणार आहे, त्याचा हिशोब तर मी घेणारच आहे, त्या जमिनीचा पण आणि तुला किडनॅप केल्याचा पण। अगं तू जीवे मारायला निघाला होता मला, तू आली नसतीस ना वेळ तर मी आज। आशू, असं नको बोलू, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? विश्वास म्हणजे असा, खरं सांगू तर आता पूर्वी इतका विश्वास नाहीये। म्हणजे काय बोलतोस तू असं? काही नाही, जाऊ दे, झोपतो। आशू, काय झालंय तुला? जाऊ दे ग, माहित नाही, सोडून दे। सोडून दे म्हणजे? ऐक ना आशू, मी झोपतो, खूप दमलोय। आई, तू काय करतेस इकडे? पाणी प्यायला आले ग जरा। अगं मग कुणाला तरी सांगायचं ना। नको ग, सगळे जण माझ्या मागे आहेत सकाळपासून, यांना सुद्धा आत्ता डोळा लागलाय, थकलेत सगळे। म्हंटल मीच जरा जाऊन पाणी घ्यावं, स्वतःच पाय पण मोकळे एक होते। काम कर, तू इथे बस आधी। बस मी पाणी देते। बरं वाटतंय ना? झोप लागली होती का व्यवस्थित? नाही, कशी लागेल? आशूची इतकी काळजी आहे तुला आणि म्हणूनच एवढी अस्वस्थ असतेस। खरं तर मला स्वतःला आशूची इतकी काळजी वाटत होती ना, त्यात ती शिवा त्याच्यासोबत होती ना। कीर्ती ऐक ना, नको हा विषय प्लीज। आशू परत आलाय ना, माझ्यासाठी तेवढं खूप आहे, मी खुश आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।